हॅलो, कसे आहात सगळे? तर इथं ना मी माझी मेहंदी दाखवते. मेहंदीला अजिबात कलर आलेला नाहीये. मला माहिती आहे त्याचं कारण काय आहे. हां, निगेटिव्ह कमेंट करू नका. मला माहिती आहे मेहंदी चांगली नाही म्हणून कलर आला नाही. तर इथे ना मी मिस्टर डी-आय-वायच्या इकडे आलेले आहे. आजकाल डी-आय-वायला खूप जाते हां. मी नोटीस करते. जशी-जशी ब्लॉग करते ना, तेव्हा माझ्या लक्षात येते की मी डी-आय-वायला खूप जाते. तर अथर्व बोलत होता, "तो टीचं स्टँड आहे ना, ते घे." त्याची किंमत बघून मी म्हणले, "राहू दे, तुझा गल्ला फोडावा लागेल मग." तर इथं ना अथर्व ते वरती 3 डॉट दिसतात, त्याला बघून बोलत होता, "ते एवढे मोठे कॅमेरे कशासाठी लावलेले आहेत?" आणि संध्याकाळी ना अमायराला भरपूर ताप आलेला, म्हणजे 103 पर्यंत ताप गेला होता. मला माहिती आहे हा ब्लॉग बघितल्याच्या नंतर मला घरून एवढा ओरडा भेटणार आहे ना, की काय सांगू. रक्षाबंधनच्या नंतर चा ब्लॉग आहे हा. खूप दिवस झालं पोस्ट पण केला नाही, कारण अमायरा आजारी होती, तर माझी इच्छाच होत नव्हती ब्लॉग एडिट वगैरे करणं. एक छोटासा क्लिप घेतलेला होता. दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग मी केलेला आहे. अमायरा आजारी होती त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी तिला घेऊन आम्ही हॉस्पिटलला जात होतो आणि ती एकदम बरी झालेली, कारण रात्री तिला औषध वगैरे दिलेलं. पण तापाच्या बाबतीत अजिबात रिस्क नाही घेऊ शकत. 103 पर्यंत ताप हा काही साधी गोष्ट नाही आहे. आणि हा डॉक्टर आहे नेरूळचा, अमायराचा. लहानपणापासून आणि अथर्व लहान होता तेव्हापासून आम्ही इथेच येतो आणि त्या डॉक्टरला सगळी मेडिकल हिस्ट्री माहिती आहे अथर्वची आणि अमायराची म्हणून. आणि लवकर गुण पण येतो स्पेशली म्हणजे त्याच्यासाठी. तर बसलेलो, अमायरा खूप बोर होत होती. अमायराला बोलले, "चला आपण सापशिडी खेळूया." कारण लास्ट टाईम ज्यावेळेस आम्ही सापशिडी खेळलो ना, तर जो 99 वाला साप असतो तो नेहमी अमायराला मारायचा आणि आज पण तेच झालं. अमायरा हरली आणि मी जिंकले. मला खूप भीती वाटते अमायरा हरताना, कारण खूप डेंजर रडत असते ती भयंकर नंतर. आणि इथं ना इडली वगैरे खाऊन घेतलेली होती मी. मला खूप भूक लागली होती आणि ही किट्टू, मला मांजरं दिसली ना, मी पूर्ण वेडी होऊन जाते हां. जिथं मांजरं, आणि त्यातल्या त्यात मला भीती वाटत होती हे चावेल का? पण चावत नव्हतं. ते इतकं क्यूट होतं ना, की काय सांगू. घरीच घेऊन आले असते, पण घरी अलाउड नाही आहे ना आम्हाला. तर चहा घेतला. चहाशिवाय तर माझा दिवसच जात नाही. चहा पिल्याच्या नंतर डॉक्टर वगैरे आले. डॉक्टरला यायला खूप वेळ झालेला, म्हणजे 2-2.5 तास आम्ही तिथं वाट बघत थांबलेलो. खूप बोर झालो होतो आम्ही. तर डॉक्टरकडे जाऊन आल्याच्यानंतर गोळ्या, औषधं वगैरे सगळं घेतलं आणि घरी आले. एक डबा पण बनवायचा होता आणि आम्हाला सगळ्यांना पण खूप भूक लागली होती, म्हणून भात बनवत होते मी. कामात काम वाढणारच. घाई असली की माझ्या हातून अशा गोष्टी होतात, म्हणून कधीही घाई करू नका तुम्ही पण. मी तर नाही करत, पण कधी-कधी होतं असं. तर भात बनवत ना भेंडी बनवत होते मी, कारण डबे द्यायचे होते. भेंडी कामं सगळे आवरतावर जे घासलेली भांडी वगैरे होते ते सगळे मांडणीला लावून घेतले. अमायराला औषध वगैरे देऊन घेतलं होतं. ती पण झोपली होती. साधासा मसाला भात केलाय, जास्त काहीच नाही. फक्त फोडणी टाकली, जिरे, मोहरी वगैरे असतात तशी, आणि बिर्याणीचा मसाला टाकला आणि हळद, बस. बाकी काहीच केलं नाही त्याच्यात. आणि तर डबा पण भरून घेतला. भेंडी आणि चपाती होती ती भरली आणि डबा देऊन येताना चाकू घेऊन आला. चाकू खूप दिवस झालं खराब झालेला घरातला.